नंतर इंट्युबेटिंग एलेमेपासून चालू केलं त्यांनी. इंट्युबेटिंगला इथे मेटल शाफ्ट असतो, त्याला स्वतःचा ET असतो, FETT फ्लेक्झिबल एंडोट्रॅकियल ट्यूब. ती रिइन्फोर्स्ड असते आणि त्याच्यासाठीच त्यांनी बनवून दिलेली असते. आणि नंतर त्याचा तो पुश करण्याचा रॉड पण असतो. इथे त्याला होल्डर पण आहे. काय नाही, न्यूट्रल पोझिशनमध्ये टाकायचा आहे हा, याचं हे एक विशेष आहे. इपिग्लॉटिस एलिव्हेटिंग बार, ॲडिशनल काय फीचर आहे, ग्रीड क्लासिकमध्ये आहे, याच्यात ग्रीड नाही आहे. नंतर 8पर्यंत मॅक्सिमम टाकू शकतो. ती ट्रान्सवर्स लाईन 15 सेंटीमीटरला मॅच होते, त्याच्यात आधी टाकून ठेवायचा, म्हणजे तो इपिग्लॉटिस एलिव्हेटिंग बार हा इथे चिल्लूचा बार आहे, तो इपिग्लॉटिसला लिफ्ट करतो. आणि ही FETT कारण की ती फ्लेक्झिबल टिप आहे, तर इंजुरी नाही करत. नंतर त्याच्यात त्यांनी 2 मॅन्युअर, कन्व्हेन्शनल नका टाकू, ट्रॉमा होतो, पण तो तसा पण एक स्टडी आहे त्यांचा, किती ट्रॉमा होतो काय आहे, तर टाकू शकता, एवढं काही नाही आहे. कफ घालून तो फाटतो. चंडीज मॅन्युअर, तर तुम्ही LMA टाकल्यानंतर तो कोरोना आधी रोटेट करून कोरोनल आणि सजायनल प्लेनमध्ये व्हेंटिलेशनसाठी लिस्ट रेजिस्टन्सची पोझिशन बघायची. आणि मग त्याच्यानंतर मग तो अँटिरियरली फक्त लिफ्ट करायचा, फक्त उचलायचा आहे अँटिरियरली. त्याच्यामुळे मग तो लॅरिंग्सवर फिक्स होईल आणि मग सिलिंग प्रेशर वाढवतो, ॲक्सेस अलाइन करतो. त्याच्यामुळे मग नंतर तुम्ही ट्यूब टाकू शकता. तर ट्यूब टाकण्याकरता कन्फर्मेशन इज बाय नॉट कॅपनोग्राफी. कन्फर्मेशनसाठी आयडियल आहे तुमचं फायबर ऑप्टिक एंडोस्कोपी. फेल्ड इंट्युबेशन का होतं, एपिग्लॉटिस फोल्ड होऊन जातं किंवा साईज बरोबर नाही आहे, डेप्थ ऑफ ॲनास्थेशिया बरोबर नाही आहे. रिमूव्हल ऑफ LMA, याला ना मेटल ट्यूब आहे, त्याच्यामुळे हा सोडता येत नाही. मग सोडला हा इन प्लेस, समजा इंट्युबेशन नाही झालं तर मग त्याच्या अराउंड काही ठेवावं लागेल आणि कफ प्रेशर डिफ्लेट करावं लागेल. प्रोसील सेकंड जनरेशन आहे, हाय प्रेशर सस्टेन करू शकतो. त्याच्यात हा गॅस्ट्रिक पोर्ट आहे आणि हा मागून येतो. त्यांनी म्हटलं, आपण इथे बघितलं ना डायरेक्शनल सीलिंग, तर डॉर्सल कफ आहे ज्याच्यातनं ती गॅस्ट्रिक पोर्ट येतो, त्याच्यामुळे त्याचं सीलिंग प्रेशर जास्त आहे. बिल्ट इन बाईट ब्लॉक आहे, सील प्रेशर जास्त आहे. 2 ट्यूब आहेत, रिइन्फोर्स्ड आहे ही ट्यूब पूर्णपणे. स्ट्रॅप आहे PLMA हा, त्याच्यात टाकून इंट्रोड्युसर पण आहे त्याला, किंवा फिंगरने टाकू शकतो. बुजीने पण टाकू शकतो तुम्ही, बुजी टाका. फॅरिंगोस्कोपी म्हणजे फक्त बघून एक बुजी टाका इसॉफेगसमध्ये, मग त्याच्यावर तुम्ही LMA लोड करा हा प्रोसील, आणि तिथेच राहू द्या, जेणेकरून ते पोझिशन त्याची फिक्स राहील आणि स्टेबिलिटी भेटेल त्याला. ओवर बुजी पण टाकू शकतो, बुजी इसॉफेगसमध्ये टाकायची आहे. LMA सुप्रीम हा पण सेकंड जनरेशन आहे, सिंगल यूजर रिजिड आहे. तर याचा इलिप्टिकल आहे अपर्चर, आणि त्याच्यातनं ड्रेन ट्यूब जाते, त्याच्यामुळे याच्यातनं इंट्युबेट तुम्ही करू शकत नाही. अप टू 37 म्हटलं यांनी, खूप हाय झालं. याला इंट्रोड्युसरची गरज नाही कारण की फर्म असतो चांगला, बाईट ब्लॉक आहे, इंट्युबेशन पॉसिबल नाही आहे याच्यातनं. कुठल्यातून तुम्ही इंट्युबेट करू शकता. आयजेल, आय स्टँड्स फॉर इंट्युबेशन, त्याच्यामुळे आयजेल. ऑरा गेन हा आहे G फॉर गॅस्ट्रिक, मग एडेड इंट्युबेशन आणि एंडचं काहीतरी आहे, तर याच्यातनं करू शकता. ऑरा आय पुन्हा इंट्युबेशनसाठी आला. AirQ इंट्युबेटिंग LMA, ते पण आलं. LMA फास्ट ट्रॅक, ते हाय इंट्युबेटिंग LMAलाच फास्ट ट्रॅक म्हणतात ते. आणि मग सगळ्यात शेवटी प्रोटेक्टर आणि ब्लॉकबस्टर येतील, ते पण आपण वाचू. तर कन्फर्मेशन इज बाय फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप. मग पुन्हा एक क्लासिकचा एक्सेल आहे, काहीतरी त्याचा अँगल मोठा आहे, रिइन्फोर्स्ड आहे, 60 वेळेस वापरता येतो. नंतर फ्लेक्झिबल LMA आहे, फ्लेक्झिबल रिइन्फोर्स्ड आहे, लॉंगर आहे, स्मॉलर त्याचा डायमीटर आहे, त्याच्यामुळे फ्लेक्झिबल आहे. सर्जिकल एरियातनं बाजूला करता येतो. हे तर म्हणतात टॉन्सिलेक्टमी पण करता येते. बापरे, कोण करणार आहे, डेफिनेटिव्ह एअरवे सिक्युअर्ड नाही आहे, त्याच्यातनं टॉन्सिलेक्टमी करू शकतो आणि LMA टाकून पण. नंतर LMA युनिक म्हणजे तो एकदाच वापरता येतो. क्लासिकचा एक व्हर्जन आहे, डिस्पोजेबल आहे, फ्लेक्झिबल आहे.
सिंगल यूज फ्लेक्झिबल भरपूर सारे आहेत हे मार्केटमध्ये. हे क्लासिफाय झालेत आपण केले. पेरिलॅरिंजियल, मग याच्यामध्ये भरपूर सारे आहेत. आंबू, सॉफ्ट सेलचं वर्णन नाही केलं आहे. इंट्युबेटिंग एलेमे, फॅरेंजियलमध्ये कोब्रा आला आणि लॅरेंजियल ट्यूब्सवाले आले. कफलेस प्रीशेप्टमध्ये स्लिपा आणि बस्का आला. इन्सर्शन टेक्निक त्याच आहेत पुन्हा जॉथरस देऊ शकतो. स्निफिंग पोझिशन द्यायची आहे. जस्ट सील प्रेशर इज सफिशियंट. मॅक्सिमम 60पर्यंत जायची गरज नाही. अंबू इज पेरिलॅरेंजियल, त्याचा ठीक आहे. मग त्याचे प्रकार आहेत. अंबू, ऑरा आय, ऑरा वन्स इज डिस्पोजेबल, आय फॉर इंट्युबेशन. तर 8पर्यंत पण ट्यूब टाकू शकता तुम्ही ऑरा गेनमधनं. ऑरा गेन आहे, गॅस्ट्रिक पोर्ट आहे. गॅस्ट्रिक ॲक्सेस, एअरवे मॅनेजमेंट, इंट्युबेशन कॅपॅसिटी इन न्यूट्रल पोझिशन. न्यूट्रल पोझिशनमध्ये तुम्ही, अरे हा पण न्यूट्रलवाला आहे का? ओके, नावात याच्या न्यूट्रल पोझिशन टाकले पण इथे काही वर्णन केलेलं नाही आहे. तर थिंग्स आर समवॉट नॉट क्लिअर. फॅरेंजियलमध्ये तुमचं लॅरेंजियल ट्यूब, यांना 2 कफ आहे परंतु सिंगल बलून आहे. ब्लाइंड टिप आहे. आणि जो दुसरा आहे सक्शनला ब्लाइंड टिप असलं तर सक्शन कसं करणार? त्याला छिद्र आहे, त्याच्यातून तुम्ही सक्शन करू शकता. तर हे इसॉफेगसमध्ये जाणार आणि हे फॅरिंग्सला सील करणार. आणि हे जे आहे हे वेट आणि हाईटनुसार आहे. खालीच्या मुलांमध्ये वेटनुसार आहे फक्त, वर मग हाईटनुसार आहे. अप टू 60 ml इन्फ्लेट करा. फॅरिंग्समध्ये आहे म्हणून हे सिंगल इन्फ्लेशन लाईन आहे, 60 सेंटीमीटर सॉरी. आणि इथे 3 छिद्र आहे म्हणतो याला, की एक जरी ब्लॉक झालं तरी दुसऱ्यातनं एअर जाईल. जे काही आहे टेक्निक तेच आहेत. याच्यात मला वाटते ठीक आहे, याने पोझिशन सांगितलीच नाही स्निफिंग ठेवायची किंवा नाही. हां, ह्याचा फायदा काय की स्लिम आहे. स्मॉल माउथ ओपनिंगमध्ये पण टाकू शकता. रेस्ट्रिक्टेड माउथ ओपनिंगमध्ये ट्राय करू शकता इमर्जन्सी डिव्हाइस म्हणून. आणि याच्यातनं पण एंडोट्रॅकियल ट्यूब टाकू शकता. थोडी छोटी जाईल, फक्त एवढंच आहे. हा फॅरेंजियल सीलर आहे. कफ्ट कोब्रा हा फॅरिंग्समध्ये राहील, हे लॅरिंग्सवर राहील. आणि याला इथे ग्रिल्स आहेत परंतु याच्यातनं सुद्धा ट्यूब जाते असं म्हणतो आहे. ट्यूब्सची पण साईज दिली आहे, 8पर्यंत पण ट्यूब जाईल म्हणतो. पण याला हे नाही आहे, पोर्ट नाही आहे, गॅस्ट्रिक पोर्ट नाही आहे याला स्निफिंग पोझिशन म्हटली त्याने. एअरवे प्रेशर नॉट मोर दॅन 25. रिमूव्हल पार्शली डिफ्लेट करा. तर ॲक्च्युली LMAs असं म्हटलं की पार्शली डिफ्लेट करा. काही ठिकाणी म्हटलं आहे जेणेकरून सिक्रेशन्स त्याच्यावर जमा होतील. आता याच्यात तर पोर्ट नाही आहे त्याच्यामुळे याला पार्शली डिफ्लेट केलेला चांगला आहे. याच्यातनं सुद्धा ट्यूब जाईल. मग कफलेसवाले स्लिपा आहे आणि बस्का आहे. तर स्लिपा हा पण थर्मोइलास्टोमर आहे आणि तुमचा हा पण काय म्हणतात त्याला बस्काचं थोडं थर्मोप्लास्टिक म्हणून टर्म नाही वापरला त्याने, एक्सपांडेबल मेम्ब्रेन कफ. तर हा सुद्धा त्या याच्यानुसार पॉझिटिव्ह प्रेशरनुसार त्याचं हे वाढत जातं आणि सेलिंग इम्प्रूव्ह होतं. कफ तो इंटिग्रेटेडच आहे, एअरवेचाच पार्ट आहे कफ. तर स्लिपाच्या मग साईज हाईटनुसार आहेत, हाईट रेंजनुसार आहेत साईजेस त्याच्या. हा असा मोठा एवढा विचित्र आहे. हा इथे टो आहे, हा बेस आहे, हा हिल आहे. हा नॅझो फॅरिंग्सपासनं इसोफेगल इनलेटपर्यंत पूर्ण कव्हर करतो. स्निफिंग पोझिशनच म्हटली आहे. थर्मोप्लास्टिक आहे, शेप त्याच्यानुसार घेऊन टाकतो. आणि चेंबर हा जो आहे तो म्हणतो की तुमचे, आता याला गॅस्ट्रिक पोर्ट नाही आहे तर तरीही तो म्हणतो की इथे त्याने शब्द वापरला आहे लार्ज एम्प्टी कंपार्टमेंट 50 ml, त्याच्यात ओरोफॅरेंजियल सिक्रेशन्स जमा होऊ शकतात. म्हणजे हा जो पार्ट आहे याच्या म्हणजे
लॅरिंग्सच्या इनलेटच्या आजूबाजूला जे एम्प्टी चेंबर आहे त्याच्यात जमा होईल. बापरे. आणि मग त्याच्यामुळे गॅस्ट्रिक कंटेंटसुद्धा वर आले तर ते त्याच्यात जाऊन पडतील असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे प्रोटेक्शन देऊ शकेल असा. यांना ग्लाईड करायची गरज नाही कारण की हे प्रीफॉर्म्ड आहेत. आयजेल असेल जे काही आहे ते जाऊन बसतात चांगले. इट रिड्युसेस चान्सेस ऑफ ऑब्स्ट्रक्शन. ही लाईन कुठून टाकली काही कळालं नाही बिकॉज ऑफ त्याच्या शेपमुळे. डोंट डिस्टन्स त्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा जो हा ब्रिज आहे ब्रिजचं डिस्टन्स तुमच्या लॅरिंग्सच्या आडव्या डिस्टन्स इतकं असला पाहिजे. सॉरी थायरॉइड कार्टिलेजच्या हॉरिझॉन्टल डिस्टन्स विड्थ ऑफ ब्रिज मॅच करायची थायरॉइड कार्टिलेजच्या 2 कॉर्नरच्या इतकी. आणि मग तुम्ही तसा टाकू शकता किंवा हाईटनुसार आहे. याचं मार्किंग पण टोटली वेगळे आहेत. साईज मार्किंग कन्फ्युजन असेल. जेल आहे आणि जेल आहे. इंट्युबेटिंग आणि जेल लाईक आहे. तर थर्मो इलॅस्टोमर आहे. तो ॲनाटॉमिक डिव्हाइस आहे. तर याचं म्हणणं आहे की हा पूर्ण याला त्यांनी क्लासिफाय नाही केला लॅरेंजियल फॅरेंजियल. तो म्हणतो तिन्ही ठिकाणी सगळीकडे काम करतो हा. फॅरेंजियल, लॅरेंजियल, पेरिलॅरेंजियल सगळीकडे थर्मोप्लास्टिक आहे. तो शेप घेतो बॉडी टेम्परेचरनुसार. आणि सर्व साईजेस आहेत. 1 वाल्याला गॅस्ट्रिक पोर्ट नाही आहे, खूपच छोटा होऊन जातो तो. आणि लाईन आहे. पिडियाट्रिकमध्ये लाईन नाही आहे जी टीथला कोइन्साईड करते. गॅस्ट्रिक पोर्ट टाकून सक्शन करता येतं. तर इन्फ्लेटेबल नाही आहे त्याच्यामुळे टिश्यू कंप्रेशनची रिस्क नाही आहे. तो शेप घेतो त्याच्यानुसार. नंतर एलिशा म्हणून एक हा तुमचा फॅरेंजियल झाला हा, बरोबर ना. एलिशाचं नाव दिलं आहे काय आणि याच्यात नाही. पुन्हा एलिशाला क्लासिफाय नाही केलं. एलिशाला 2 कफ आहेत. एक प्रॉक्झिमल कफ आहे तो फॅरिंग्समध्ये राहील. डिस्टल कफ इसॉफेगसमध्ये राहील. पेरिफॅरेंजियलमध्ये टाकू शकतो मग याला. एलिशा ही कंपनी आहे. तर त्याला स्पेशल आहे की त्याने इथे 2 वेगवेगळे पोर्ट दिले. इंट्युबेशनचा पण पोर्ट दिला आहे, व्हेंटिलेशनचाही पोर्ट दिला आहे. ते दोघी पोर्ट सोबत कंबाईनच होणार आहेत. बट स्टील त्याने एक वेगळे देऊन ठेवले की आम्ही सायमल्टेनियसली व्हेंटिलेट पण करू. 3 होल आहे, 2 कफ आहे, बलून एकच आहे. फॅरेंजियल कफ आहे, डिस्टल कफ आहे इसोफेगसमध्ये जाणारा. 8पर्यंत मॅक्सिमम 80 टाकता येते. आणि तिसरं होल गॅस्ट्रिक पण आहे. गॅस्ट्रिक पण तुम्ही सक्शन करू शकता. मग बस्का हा आणखी एक स्पेशल मास्क आहे. तर याचा कफ जो आहे हा इंटिग्रेटेडच आहे. एक्सपांड होतो तो व्हेंटिलेशनसोबत आणि जितकं प्रेशर आहे तो त्याच्यानुसार तो स्वतःचं घेऊन घेतो. म्हणजे हा इन्फ्लेट करायची गरज नाही. त्याच्यामुळे प्रेशर मोजण्याचा तर संबंधच येत नाही. याला बाजूने 2 पूर्ण मोठमोठे चॅनल आहे. हा गॅस्ट्रिक यांनी ट्यूब टाकण्याचं बोललेच नाही आहे कारण की काही गॅस्ट्रिक कंटेंट येतील ते संपमध्ये जमा होतील. संपमधनं तुम्ही इथून सकआउट करू शकता. इथे मेल पोर्ट पण आहे, फिमेल पोर्ट पण आहे. हा पोर्ट ओपन ठेवायचा, इथनं तुम्ही सक्शन लावायचं. इथे त्याला टॅब पण आहे, ब्लॉक आहे, लूप आहे सिक्युअर करण्याकरता. बस्का आपण बघितलं न्यूट्रल पोझिशनमध्ये टाकायचा. हा 4च सायझेसमध्ये आहे, सर्व सायझेसमध्ये नाही आहे. तर याचं स्पेशल आहे नॉन इन्फ्लेटेबल कफ, एक्सपांडेबल मेम्ब्रेनस कफ, कंटिन्युअस विथ एअरवे चॅनल, गेट्स इन्फ्लेटेड विथ पॉझिटिव्ह प्रेशर. हे आणखी 2 LMA प्रोटेक्टर आणि LMA गॅस्ट्रो त्याचाच वेगळा व्हर्जन. आणि मग शेवटचा तुमचा हा ब्लॉकबस्टर. तर LMA प्रोटेक्टरला सेम अंबूसारखं अंबू म्हणतो बस्कासारखंच त्याने 3 पोर्ट दिले. गॅस आणि ॲबिलिटी टू इंट्युबेट. तर इंट्युबेशन करता या नवीन लोकांचं काय केलं त्यांनी की हा जो पार्ट आहे हा छोटा आहे. याचा अँगल जो आहे तो वाईड आहे, ॲक्यूट अँगल नाही आहे. इथनं बाहेर येताना त्यांचा अँगल 30 म्हटलेला आहे त्यांनी, जेणेकरून तो लॅरिंग्समध्ये बरोबर घुसतो. आणि हा पार्ट वाईड असल्यामुळे वाईडर ट्यूब्स टाकता येतात. प्रोटेक्टर याला याच्याकरता म्हटलं की ड्युअल गॅस्ट्रिक ड्रेनेज आहे. बस्कालाही आहे तसं, तर नाव काहीतरी द्यायचं आहे. बिल्ट इन प्रेशर कफ हे आहे
की तो कफ प्रेशर किती आहे तो स्वतःच सांगतो. त्याच्या 3च साईजेस आहेत, 3, 4, 5. मग त्याचाच पुढचा व्हर्जन गॅस्ट्रोमध्ये मग हे 2 पोर्ट एकत्र करून त्यांनी एंडोस्कोपसाठी जागा दिली. त्याच्यातनं गॅस्ट्रिक एंडोस्कोप पाठवता येईल आणि इथनं तुम्हाला व्हेंटिलेट करता येईल. तर आता याच्यातनं इंट्युबेशन पॉसिबल नसावं, कारण की हा आता तिरका झाला. याच्यातनं इंट्युबेट करता येतं, याच्यातनं नाही करता येत. इथे 7.5पर्यंत मॅक्सिमम बोलला आहे प्रोटेक्टर. याच्यात इंट्युबेशनचा काही संबंध नाही आहे. हा एवढा मोठा एंडोस्कोपसाठी त्याचा आउटलेट आहे. तर एंडोस्कोपिक प्रोसिजर करताना LMA वापरण्याकरता हा स्पेशल बनवला आहे, म्हणून LMA गॅस्ट्रो नाव दिलं आहे. नंतर ब्लॉकबस्टर म्हणून एक त्यांनी बनवला. ब्लॉकबस्टर हा नाव असं दिलं की बाबा हा गेम चेंजर आहे, याच्याकरता ब्लॉकबस्टर म्हटलं आहे. लार्जेस्ट ETD तुम्ही टाकू शकता 8पर्यंत. तर सेम यांचा अँगल जो आहे हा मोर दॅन 95 आहे. इंट्युबेशन इझियर आहे, ओरोफॅरेंजियल कर्व जो आहे. आणि ऑब्वियसली गॅस्ट्रिक पोर्ट तर असणारच आहे यांना. शॉर्टर आणि वायडर असतात, त्याच्यामुळे मोठ्या ट्यूब्स जातात त्यांच्यात. तर ही त्याच्यात त्याची गाईड वायर, त्याची स्वतःची ब्लॉकबस्टर ETD येते आणि हे ते दाबण्याकरता आहे, इंट्युबेटिंग LMA सारखं. ब्रॉन्कोस्कोप पण टाकता येतो. आणि ही त्याची स्वतःची सॉफ्ट टीप आहे, जेणेकरून इंजिरी नाही होत.